नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बंजारा स्पेशल हातावरची पोळी. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी बंजारा पोळी कशी बनवायची ते पूर्ण प्रॉपर सांगणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला लागेल तेवढं पीठ हे चाळून घ्यायचे चाळणीने व्यवस्थितपणे. आता हे आमचं गहू आमच्या स्वतःच्या शेतातलं होतं. या गहूचं नाव लोकवन असते. हातावरची पोळी ही लोकवन गहूनेच होते. त्याच्यामध्ये की नाही थोडंसं मीठ टाकायचं. मिठाचे प्रमाणे थोडं जास्त असावे. आपण लाटून ज्या पोळी करतो ना, त्याच्यामध्ये जेवढं मीठ टाकतो आपण, त्याच्यापेक्षा थोडं जास्त मीठ या पोळीत टाकावं लागतं. आणि मग अशा प्रकारे मस्तपैकी मळावं लागतं. हातावरची पोळी बनवण्यासाठी ना प्रॉपरपणे पीठ मळणं हे जास्त गरजेचं असतं. या हातावरच्या पोळीसाठी पीठ मळायच्या काही स्टेप्स असतात. जर का आपण त्या स्टेप्स फॉलो नाही केल्या तर आपली हातावरची पोळी ही तुटल्या जाते, अशी लांब लांब लंबत नाही हातावरती. बऱ्याच प्रॉब्लेम्स येतात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कोणकोणत्या पद्धतीने मी पीठ मळायला लागली आहे ते पाहायचे. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या हातावरच्या पोळीला बंजारा स्पेशल पोळी कशामुळे म्हणतात? तर फ्रेंड्स, ही हातावरची पोळी जी आहे ना, ती बंजारा समाजामध्ये जास्तीत जास्त खाल्ल्या जाते, बनवल्या जाते. आता बंजारा समाजामध्ये समजा कुठे मुलगी वगैरे पाहायला गेलं तर आधी पहिला क्वेश्चन असतो की तुमच्या मुलीला हातावरची पोळी येते का? जर का मुलीला हातावरची पोळी येत असेल तर ते डोळे बंद करून सोयी करून टाकतात. अशी ही खास मज्जा आहे हातावरच्या पोळीची. तर फ्रेंड्स, आपलं पीठ हे मळून तयार झालेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि इकडं साईडला तेल घेतलेलं आहे. तेल खूप कमी लागतं बरं का हातावरच्या पोळीला. आता या पिठाचं ना आपण छोटे छोटे हुंडे तयार करून घ्यायचे. आपल्या आकारानुसार, आपल्या हातावरती जेवढी पोळी बसते ना त्याच्यानुसार आपल्या हिशोबाने ते हुंडे तयार करायचे. जास्त मोठे हुंडे असले ना तर पोळी ही जाड होते. त्याच्यासाठी छोटे छोटे हुंडे घ्या शक्यतो. गॅसवरती ना तवा तापवायला ठेवून द्यायचं आहे. एकदम हाय फ्लेमवरती तवा तापून घ्यायचं आहे आधी, कारण ही हातावरची जी पोळी आहे ना, याला आग खूप जास्त लागते. ही लवकर अशी सकल्या जात नाही. आपली लाटून जे पोळी बनवतो ना ती खूप लवकर तयार होते, खूप लवकर सकते पण ती. काय म्हणतात ना, त्याला चटका पण बसतो तो याच्यावरती तव्यावरती. पण या हातावरच्या पोळीसाठी खूप जास्त गरम तवा लागतो आणि एकदम हाय फ्लेमवरतीच ते पूर्णपणे शेकायचे पोळी. कारण कमी लो फ्लेमवर जर का शेकलं ना तर ती पोळी कडक होते पापडसारखी, मग ती चविष्ट लागत नाही. तर इथे आपला हुंडा बनवून तयार झालेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून पाहूत. तवा तर गरम झालेला आहे. आता हाताच्या उलट्या भागाला तेल लावायचे, जेणेकरून पोळी आपल्या हाताला चिटकणार नाही. आणि अशा प्रकारे हातळीने हलक्या हलक्या हाताने त्याला थापत राहायचे. असं जास्त जोर नाही लागत त्याला. आपण असं हात खेळतो ना असं लहानपणी, तसं केलं तरी ती आपोआप पोळी मोठी होते. आता ज्यांना सवय असते त्यांना होते, ज्यांना करता येत नाही त्यांना तुटून जाते पोळी. जर का तुम्हाला ही हातावरची पोळी शिकायची असेल ना तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ मळायचं आणि 4 ते 5 दिवस ना लगातार ट्राय करत राहायचे. रोजच्या 5 पोळ्या तरी टाकायच्यात. स्टार्टिंगला तुमची पोळी एवढीशीच होईल, पुरी एवढी, नंतर ती जाड होईल, काहीतरी होईल, नंतर फाटेल, पण एक दिवस तुम्हाला नक्कीच पोळी येईल. आता याला पलटी कधी करायला माहिती आहे का? याच्यावरचा जो भाग आहे ना एकदम असा वेगळा कलर येतो, त्याला टाकताना वेगळा असतो आणि नंतर वेगळा कलर येतो, तेव्हा त्याला परतायचे. कारण आधी परतलं ना तर कडक व्हायची शक्यता असते. आणि ही हातावरची पोळी एकावर एक टाकून सुद्धा शेकू शकतो. याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, तो पण हातावरच्या पोळीचा होता. बंजारा स्पेशल पोळी म्हणून टायटल आहे वरती. त्या व्हिडिओला इतका सपोर्ट केला की बस, तेव्हापासून मी रोजच हातावरची पोळी बनवायला लागली घरात. 86Kच्या वर त्या व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत. सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये तोच व्हिडिओ गेलेला आहे आपला. तर फ्रेंड्स, प्लीज असंच सपोर्ट करत राहा. आपल्या यूट्यूब चॅनल हे
लवकरात लवकर 1Kची फॅमिली कंप्लीट व्हायला पाहिजे. प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. आपलं यूट्यूब चॅनल किती दिवसापासून 750वरच अटकून बसलेलं आहे. जवळपास 5-6 महिने झाले. कशामुळे असं होतं आहे? मी तर सगळंच व्यवस्थित दाखवते आणि जे मी घरात बनवते स्वतःला खाण्यासाठी तेच पूर्णपणे तुमच्यासोबत शेअर करत असते. मग सबस्क्राईब का नाही करत तुम्ही? आता ते 750 सबस्क्रायबर्स आणि ते 86K गेलेला तो व्हिडिओ, इतकं सपोर्ट केलात आणि आत्ताच काय झालं तुम्हाला? व्ह्यूज येतात व्हिडिओंना पण कोणी सबस्क्राईब करत नाही. कशामुळे बरं? सबस्क्राईब करायला पाहिजे ना. छान परतून पोळीला शेकून घ्यायचं आहे. कच्ची ठेवायची नाही. ती कच्ची पोळी चविष्ट लागते पण नंतर पोट बिघडतं. त्यासाठी पूर्ण पोळीवरती चटका बसू द्यायचा आहे. माहिती आहे का? असा ब्लॅक कलरचे छोटे छोटे डॉट्स आले पाहिजेत. तेव्हाच पोळी बाजूला काढायची. आणि शेकायच्या पण पद्धती असतात बरं काय. हे बघू शकता आपली पोळी तयार झाली. अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत. हातावरची पोळी बनवायला जेवढी मेहनत लागते ना त्याच्यापेक्षाही जास्त ती चविष्ट लागते. बंजारा समाजामध्ये ह्या पोळीला खूप जास्त महत्त्व आहे. आजकालच्या लोकांना ही पोळी येत नाही. आता ही माझ्या आईची शेवटची पिढी असणार आहे जिला हातावरची पोळी येते. यानंतर काय माहिती कोणाला येतं की नाही. पण ही हातावरची पोळी प्रत्येकांना जमलीच पाहिजे कारण खूपच जास्त चविष्ट लागते. मग आपल्या पोटासाठी चविष्ट खाणं खाण्यासाठी आपल्याला शिकणं पण खूप गरजेचं आहे फ्रेंड्स. त्यासाठी अशाच प्रकारे मी जे व्हिडिओमध्ये पद्धती सांगलेल्या आहेत ना तसंच तुम्ही फॉलो करा. 5-6 दिवस केलात ना तरीसुद्धा तुम्हाला हातावरची पोळी जमायला लागते. आणि व्हिडिओवरती कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणू, काय बनवू पुढच्या रेसिपीमध्ये, हे तुम्ही कमेंट करून सांगत चला. आधी कमेंट करत होते, आत्ता कोणीच कमेंट करत नाही. तर पाहू शकता इथे आपली हातावरची पोळी तयार झालेली आहे. बाकीच्या पोळ्या मी नंतर टाकणार आहे. पाहू शकता फ्रेंड्स, पेपरसारखी एकदम पतली आणि मऊसूद अशी ही पोळी आहे, हातावरची पोळी. आता या हातावरच्या पोळीला आपण आंब्याच्या लोणच्यासोबत माहिती आहे का, माझं लहानपणीचं सर्वात फेवरेट जेवण म्हणजे आंब्याचं लोणचं आणि ही हातावरची पोळी. तर एकदा नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून पहा ही हातावरची पोळी. तुम्हाला येत नसेल तर 5-6 दिवस असं बनवून पहा. एक दिवस नक्कीच येईल. पण एकदा नक्कीच ही हातावरची पोळी बनवून खाऊन पहा. टेस्ट खूप लागते. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.